सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजचं आपलं या भावडी गावातील तिसरा दिवस, दुसरं सत्र। अनिल दादाने आत्ताच थोडंसं सकाळच्या सत्राची एक रिव्हिजन आणि त्याची प्रॅक्टिस केली, जेणेकरून नामधारक वासनिकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्या आत्मविश्वासातून ते धर्म चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात, सांगू शकतात। ती प्रेरणा कोणाला तरी भेटेल या अनुषंगाने मी सतत यांना बोलण्यासाठी सांगत असतो आणि तेही प्रॅक्टिस करत असतात। त्या निमित्ताने त्यांचंही चिंतन होत असतं। सकाळी बघितलं की आपण या वासनिक दशेमध्ये असतानासुद्धा खूप काही आचार करू शकतो आणि ज्यावेळेस आपण या आचाराच्या बाजूने विचार करून आचाराला सुरुवात करू त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपोआपच एक आत्मविश्वास निर्माण होतो, देवाच्या संदर्भात एक आवडी निर्माण होते, परमेश्वर प्राप्तीची एक वासना, एक तळमळ आपल्या मनामध्ये आपोआपच निर्माण होते। कारण विधीने विधी स्फुरतो। एक विधी केला तर दुसरा विधी जसा करता येतो किंवा करायला लागतो, तसं एक सूत्र जर तुम्ही पाळलं ना तर त्या सूत्राच्या आजूबाजूचे सूत्र आपोआप पाळल्या जातात। ती एक शृंखला आहे, कोणतं एक सूत्र बघा तुम्ही, आणि ती एक सवय जर लागून गेली, एक लाईफस्टाईल आपण करून घेतली, आपल्या जीवनाची जीवनप्रणाली जर करून घेतली तर ते खूप अवघड नाही। कितीतरी असे सूत्र आहे, तुम्ही सूत्रपाठात गेल्यानंतर एक संशोधन करायचं, एक संग्रह करायचा की आज ह्या मिनिटाला मी कोणते वचनं पाळू शकतो, कोणते वचनं पाळणं थोडंसं अवघड वाटतं आणि कोणते वचनं आपण आता पाळूच शकत नाही, अशी एक वेगवेगळी संग्रह करायचा। आपण वस्तूंचा संग्रह करतो, काही वस्तूंचा, काही घ्यायचे, काही आणायचे, काही ठेवायचे, काही द्यायचे। तसं आपण आपल्या जीवनामध्ये हा वचनांचा जर संग्रह केला तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला खूप उपयुक्त आहे। आपण अभ्यास करतोय, सत्संग ऐकतो, परंतु जो होमवर्क आपण केला पाहिजे, आपण स्वतःहून संशोधक वृत्तीनं ती विचारधारा मनात ठेवून त्याला प्रत्यक्ष अभ्यासाला जेव्हा सुरुवात करतो ना, ती अभ्यासाला सुरुवात करणं म्हणजे अशा पद्धतीनं लिखाण करणं, नोट्स काढणं। कारण हे आदरित शास्त्रे आपण ऐकलं तर लगेच पकडल्या जात नाही, ते ऊर्ध्वगतीचं असल्यामुळं त्याला सवय लावावं लागते। ती सवय आपण सतत सातत्यपूर्ण जर ठेवली तर आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट राहत आहे, म्हणून आपण याची सवय लागली पाहिजे। आता धर्म आपण मानव धर्माचे आपण सहजच आपण आपल्याला म्हणून घेतो, कोणाला बी सांगतो, ओळख असतो, परंतु आपण खरंच मानव आहोत का याचाही चिंतन केलं पाहिजे। कारण मानव धर्म जेवढा श्रेष्ठ आहे तेवढा सूक्ष्म आहे, जेवढा मोठा आहे तेवढाच अत्यंत सूक्ष्मसुद्धा आहे, अत्यंत सूक्ष्म। आणि ते पाळणं खूप अवघड विषय नाही आहे, परंतु कोणती गोष्ट समजून जर घेतली तर मग आपल्याला ती पाळता येईल, करता येईल। कोणताही विषय आपण समजून घेतल्यानंतर अवघडातली अवघड गोष्ट आपल्याला सोपी वाटते। तसं परमेश्वराचा धर्म आहे, आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि सर्वसामान्य जीवाला समोर ठेवून परमेश्वराने मराठीचा अभिमान घेतला आणि मराठीत तत्त्वज्ञान सांगितलं। ही बोलीभाषा होती आपली आणि या बोलीभाषा म्हणजे आपली मातृभाषा। मातृभाषेत कधीही कोणी आपल्याला काही समजावलं तर लगेच लक्षात येतं, दुसऱ्या भाषेचा थोडीशी अडचण निर्माण होते। तसं परमेश्वराने या मराठीचा अभिमान घेऊन आपल्याला जो धर्म सांगितला आहे, समजावला आहे, तो अत्यंत सोपा, सरळ, स्पष्ट, पारदर्शक आहे। कारण जर जे दृष्टांत आपण बघितले, कितीतरी असे दृष्टांत आहे की जे दररोजच्या आपल्या पाहण्यातले आहे, ऐकण्यातले आहे, कुठंतरी आपण ऐकलेले असतात, काहीतरी आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो। आणि त्यावेळेस ग्रामीण शेतकरी कुटुंब त्यातले बरेचसे जे दृष्टांत आहे ते त्यावरती आधारित आहे। आज जरी आपण शेतीतून बाहेर जरी पडलेलं असलं तर आपलं मूळ मात्र शेतीशी निगडीत असल्यामुळं या गोष्टी कानावर आल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतात। त्याच्यामुळं धर्म अत्यंत सोपा आहे, सूक्ष्म आहे, छोटा आहे, परंतु तेवढाच श्रेष्ठ, मोठा आहे। कारण परमेश्वर चैतन्यापराच्या पलीकडचा जर परमेश्वर आहे तर त्याचा धर्म तेवढाच मोठा असेल की नाही। आणि मग तेवढा मोठा धर्म आपल्याला स्वीकारायला, आपल्याला पाळायला विचारधारा आपली तेवढीच प्रगल्भ, तेवढीच मोठी असावी लागेल। कारण आपला धर्म अत्यंत प्रगल्भ आहे, छोटा नाही, छोट्या विचाराचा नाही आहे आपला धर्म, परंतु आपण तो समजून न घेतल्यामुळं अनेक अडचणी निर्माण होतात ना। आपण सतत विचार केला पाहिजे की आपण खरंच मानव आहोत का। मानव असणं म्हणजे काय, उपदेश घेणं म्हणजे झाले का मानव, मी कपडे घातले म्हणजे झाले का मानव, ती आचारप्रणाली आपल्याला स्वीकारावी लागेल। उपदेश घेतला म्हणजे मानव होत नाही,
अभ्यास करायला लागले, 2-4 लीळा सांगायला लागल्या, 2-4 दृष्टांत सांगायला लागले, किंवा मी दीक्षा घेतली म्हणजे मी कपडे घातले म्हणजे मी महानुभव होत नाही. परमेश्वराने जी अपेक्षा केलेली आहे, महानुभव या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला, महा म्हणजे मोठा, मोठा अनुभव, मोठ्या प्रचितीचा, म्हणजे ज्ञानयुक्त, अनुभवयुक्त, अनुभवातून प्रचितीकडे गेलेला, अत्यंत आत्मविश्वासाने परमेश्वर प्राप्तीच्या या साधनेवरती तयार झालेला आणि त्या रस्त्याला लागलेला म्हणजे महानुभव. नुसतंच सांगणं, ऐकणं, बोलणं, कपडे घालणं, नाही तर दंडोत घालणं, कधीतरी देवपूजन, कधीतरी आरती, याच्या व्यतिरिक्त महानुभव आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून ते तत्त्वज्ञानात आपण जोपर्यंत जात नाही ते आपल्याला लक्षात येत नाही. महानुभव म्हणजे काय हे पहिले आपण आचरणाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून समजून घ्यावं लागेल. आणि ह्या ज्या गोष्टी आहे आपण आपापल्या बुद्धीनं, आपापल्या अवस्थेनं प्रत्येकाने एक व्याख्या तयार केलेली आहे. महानुभव म्हणजे असा असा, महानुभव म्हणजे तसा तसा. पण बाह्य अंगाने परमेश्वराने जी अपेक्षा केलेली अंतर मनातून, आंतर गोष्टीतून, आंतर विचारातून किंवा आंतर आचारातून हा आपण समजून घेतला तर आत्तापर्यंत आपण काय करत आलो आणि आपण खरंच आजपर्यंत महानुभव होतो का, आणि महानुभव व्हायचा असेल तर काय व्हावं लागेल. आता महानुभव ही संज्ञा त्या ज्ञानाला आहे. आज आपल्यामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. आपण जर कोणा व्यक्तीला म्हटलं की आम्ही महानुभव, ते म्हणतात तुम्ही महानुभव आहे, तुम्ही ती धार्मिकता करता, आम्ही असे आहोत, आम्ही ही धार्मिकता करतो. म्हणजे ती जी दरी आहे ती आपल्याला भरता येत नाही, ते अंतर आहे ते कमी करता येत नाही. महानुभव हे एक ज्ञानाचं नाव आहे. जसं आता कोणीतरी मला फोन केला, कुठे आहे तुम्ही, मी सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यात भावडी गावामध्ये. मग एखाद्या भावडी गावातून फोन करतो, बाबा तुम्ही कुठे आहे, भावडी गावात आहे. मग भावडी गावामध्ये असं असं दत्त मंदिर आहे, तिथं आहे. याचा अर्थ दत्त मंदिर म्हणजे भावडी नाही, भावडी म्हणजे हवेली तालुका नाही, हवेली तालुका म्हणजे पुणा नाही, ते या त्या ठिकाणाचे नाव आहे. जसं तुम्ही कोण आहात, XYZ आपलं नाव आपण सांगतो, आपला पत्ता सांगतो, ती आपली ओळख असते. तसं महानुभव म्हणजे काय नेमकं, ही एक ज्ञानाची ओळख आहे, ज्ञानाचं नाव आहे. तशी परंपरा जर बघितली तर आपल्या धर्माला भटमार्ग पूर्वी म्हणायचे, त्यानंतर जय श्रीकृष्ण पंथ म्हणतात. आजही पंजाबमध्ये आपण महानुभव म्हणायला लागलो. आजही कितीतरी लोक अच्युतपंथी म्हणतात, प्रतिती पंथ म्हणतात, कारण देवाने सांगितलं हा प्रतिती पंथ किंगा आहे की नाही. हे जे वेगवेगळ्या संज्ञा ज्या आलेल्या आहे त्या ज्ञानाच्या अनुषंगाने, त्या त्या प्रकरणवाशाच्या अनुषंगाने आलेले आहे. परंतु महानुभव एक ठळक वैशिष्ट्य, ठळक नाव समाजामध्ये आज रूढ झालेलं आहे, रुजू झालेलं आहे. परंतु महानुभव म्हणजे आम्ही काहीतरी वेगळे तुमच्यापेक्षा हे सांगण्याचा आपण प्रयत्न करू नये. आपण हिंदू धर्माचा एक भाग आहोत, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानातला एक भाग आहोत. द्वैतवाद हा आमचा तत्त्वसिद्धांत आहे आणि द्वैतवाद हा परमेश्वर निर्मित आहे, परमेश्वर श्रीमुखीचा आहे. ही अत्यंत स्पष्टता आहे आपल्या धर्मामधली. बघा, श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीता सांगितली, तिथे द्वैतवाद मांडला. अनन्य भावे शरण यायला सांगितलं म्हणजे द्वैतवाद मांडला. स्वामी श्री चक्रधरांनी येत शरण आले काय मरण असे म्हणजे द्वैतवाद मांडला. आचाराच्या पहिल्या सूत्रामध्ये परमेश्वरांनी हा द्वैतवाद आपल्याला सांगितलेला आहे. हा निरुश्वरवाद काय आहे तो बी परमेश्वरांनी सांगितलेला आहे. त्या पद्धतीने अद्वैतवाद काय आहे तो बी सांगितलेला आहे. कर्मजड, भक्तिजड, कर्मवासनेचा, भक्तिजडाचा, हे जे आहे हे वेगवेगळ्या संज्ञा ज्या दिलेल्या आहे त्या ज्ञानाच्या आहे. परंतु द्वैतवाद हा परमेश्वर निर्मित असल्यामुळं परमेश्वराचा तो धर्म आहे आणि आपण तो पाळतोय. त्याच्यामुळं आपण समाजाला सांगत असताना एक अशी वेगळी ओळख आपली सांगण्यापेक्षा धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे, का करावी, कशासाठी करावी आणि तुझ्या धार्मिकतेचा उद्देश काय नेमका, हे जर त्याला आपण सांगितलं तर आपोआपच त्याच्या मनामधली जी महानुभवांविषयी जो समज, गैरसमज आहे तो दूर होतो. मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा जातो ते वासनिक दशेत आता मला अडचण निर्माण झाल्या, उलट मर्यादा निर्माण झाल्या मला. कारण मला पाहता क्षणीच लोक ओळखतात हे महानुभव आहे. पूर्वी महानुभव म्हणून मला कोणी ओळखत नव्हतं. गाठी खिशात घातली का कोणाला समजणार आहे कोण आहे काय. आणि मी जेव्हा कधीतरी जायचं लेक्चरला तेव्हा मी सांगायचं तुम्ही का धार्मिकता करता, कशाने धार्मिकता करता. बरं, जर धार्मिकता नाहीच केली तुम्ही तर तुमच्या जीवनात काय फरक पडणार आहे. नका करू धार्मिकता. तुम्ही दररोज उठताय, डबा घेताय, कामावर जाताय, दररोज काम करताय, महिनाभर काम केल्यानंतर पैसा भेटणारच आहे. ती धार्मिकता केल्याने थोडी पैसा भेटतोय तुम्हाला. तुम्ही काम केल्याने जर पैसा भेटतोय, पैशातून घर चालतंय, तर धार्मिकता करायची काय गरज आहे. 15-20 मिनटं हे लेक्चरवरती देताना त्यांना असं मानसिकता निर्माण होईल, निरीश्वरवादी आहे, देवाला मानतच नाही म्हटलं. या अशी भावना तयार होते ना. कारण कशासाठी धार्मिकता करायची, का करायची, नाही करायची, काय फरक पडतो नाही केल्याने. जर करतोय तर फायदा काय. आपण धार्मिकता करतो, मंदिरात जातो, पूजापाठी करतो, स्मरण करतो, चिंतन करतो, मग आपल्या घरातला काय किराणा भरल्या जाणार आहे का.
आपलं डोकं बंद होणार आहे का? आपल्याला तर डॉक्टरकडे जावंच लागेल, गोळ्या घ्यावाच लागेल, इंजेक्शन घ्यावाच लागेल. कशासाठी धार्मिकता करायची? ते निरुत्तरवादी बरं का. मग थोड्या वेळाने मग मी जेव्हा सुरुवात करतो मग त्यांच्या लक्षात येतं का अरे यांना आपल्याला नेमकं सांगायचं काय होतं. असे बरेच लोक आहे की माझ्याकडे आल्यानंतर घंटिळा लावलेले असायचे, हे करायचे, अरे तुम्ही खूप धार्मिक दिसतात. ते म्हणलं हो आम्ही धार्मिक असतो, आम्ही सोमवारी इकडं जातो, मंगळवारी तिकडं जातो, बुधवारी तिकडं जातो. का जातो, कशासाठी जातात? आणि हे त्यांना लक्षात न येता जेव्हा मी सांगत राहतो त्यांना वाटतं, ते म्हणतात नाही नाही अहो धार्मिकता तर केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय आहे का? अहो का पर्याय आहे, का करायची, कशासाठी करायची? सांगता सांगता जेव्हा पुढं घेऊन जातो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की यांना काहीतरी वेगळं सांगायचं आणि मग त्यातून बाहेर पाडायचं. मग भगवद्गीतेचे दाखले देऊन किंवा ज्ञानेश्वरीचे दाखले देऊन, दासबोधाचे दाखले देऊन आपण त्यांना या धर्मापर्यंत आणायचं. मग शेवटी सांगायचं की हे तत्त्वज्ञान म्हणजे कोणतं तत्त्वज्ञान आहे. आपण जर अगोदरच आपली ओळख सांगितली की आम्ही महानुभाव आहोत तर आपली जी चर्चा आहे, हा संवाद आहे थांबून जातो. तेव्हा ते महानुभावांचंच बोलणार ना, फरक काय पडतोय? तर म्हणून धर्मावरती जावं, चर्चा करताना, संवाद करताना धार्मिकतेवरती जावं. कर्मकांड आहे, विधी आहे, अंधश्रद्धा आहे, ही खरीच धार्मिकता असू शकते का? परमेश्वर खरंच असा असू शकतो? कारण अन्य लोकांमध्ये मला कधीतरी पूर्वी बोलवायचे, आता अन्य लोकांना हे तत्त्वज्ञान सांगून उपयोग नाही. मग मी काय सांगायचं? परमेश्वर कसा आहे, परमेश्वर खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टीनं प्रसन्न होईल का? आपल्याला हे देऊ शकतो का? आपल्याला ते देऊ शकतो का? आपण खरंच परमेश्वराकडून हे मागायचं आहे का? परमेश्वर एक आहे फक्त. त्यातला एखादा जीव म्हणतो अहो तुम्ही सांगितलं पण तो परमेश्वर कोणी नाही ना सांगितलं, हा ॲड्रेस, हा फोन नंबर आणि मग मी तुला सांगतो. ह्या ज्या गोष्टी आहे, समोरच्याच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण करणं, एक प्रश्न टाकून देणं, एक चिकित्सा निर्माण करणं, हे महानुभावांचं लक्षण आहे. कारण महानुभाव हा बुद्धिवादी आहे, विचार करणारा आहे. कोणीतरी सांगितलं आणि लगेच ऐकणारा हा महानुभाव नाही. महानुभाव म्हणतोच प्रमाण काय. एकदा असंच एक भिक्षुक होते, ते सरले. आता संबंध असल्यामुळं मला बोलवलं. तोपर्यंत तिथले आता जसे अनिलदादासारखे बरीचशी मंडळी आपल्याकडे जोडल्या गेलेली युवक वर्ग, त्यांनी मला फोन केला. म्हणलं मी येतोच आहे, तुम्ही तयारी करा तोपर्यंत. आता मी मुलांना सांगितलेलं असतं की अशी तयारी करायची, असं करायचं, आपल्याला कर्मकांडाचा काही विषय नाही. ते जे लोक आहे त्यांना आपल्याला मदत करायची किंवा सेवा म्हणून आपण त्याकडे पाहायचं आहे. आता त्यातल्या 4-5 लोकांनी काय केलं की 2-3 गावातले मुलं घेतले, चला म्हणे आम्ही खड्डा करायला जाऊ, तुम्ही इथलं करा म्हणे. आता मी काय सांगितलेलं राहतं, खड्डा करायचा सोयीचा करायचा असं काही नसतं. मग त्यांनी जसं सोयीचा असेल तसा पूर्व पश्चिम खड्डा खोदून टाकला. इकडं हे तयारी करत होते, तेवढ्यात मी गेलो. म्हणलं झाली का तयारी? आहे. आता 2-3-4 भिक्षुक होते. एका भिक्षुकाला काय वाटलं, आपण इथं टाईमपास करण्यापेक्षा आता ही झालंच आहे, आता उचलणारच आहे, त्याच्यापेक्षा आपण पुढं जाऊ आणि खड्डा कसा आहे त्याची तयारी पाहू. आता ते गेले. तिथं गेल्यानंतर म्हणले चुकला खड्डा. म्हटले हे चुकीचं केलं म्हणे, उत्तर दक्षिण खड्डा पाहिजे म्हणे. आता हा बुजवान परत खोदा. आता तो एवढा खड्डा खोदला आहे आणि परत तो खड्डा खोदायचा. घामाघूम झाले पोरं. धर्मसेवा प्रेमाचा उपाय म्हणून त्यांच्या डोक्यात घातलेली गोष्ट, कर्मनाश होईल म्हणून तुम्ही हे करायला पाहिजे असं घाल. अहो कर्मनाश पण किती कर्मनाश, आता दुसरा खड्डा खोदायचं एवढं सोपं आहे का? ते गेले घाबरून. एक काय म्हटले, थांबा भाऊला येऊ द्या म्हणे, ते जर म्हटले दुसरा खोदू तर दुसरा खोदू म्हणे, तो काय विषय नाही. परंतु नाही म्हणे, अहो कोणी आलं तरी, भाऊ जरी आले तरी तुम्हाला उत्तर दक्षिणच खड्डा खोदावा लागेल. तर तोपर्यंत एकाने काय म्हणलं, बाबा म्हणले तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, दक्षिण उत्तर खड्डा खोदायचा, मग उत्तर एक तोंड पाहिजे, दक्षिण एक पाय पाहिजे, जे बी आहे ते, पण याला प्रमाण काय म्हणे. आता सत्संगातला मुलगा होता, त्याने बाबा प्रमाण सांगा, मग आम्ही हा खड्डा लगेच बंद करतो. ते म्हणे प्रमाण बिमान काही नसतं. मग प्रमाण नाही ना म्हणे, तर मग तुम्ही गप्प बसा. प्रमाण विचारणारा महानुभाव असतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रमाण विचारलं पाहिजे. या साऱ्या मानसिकतेतून आपण आपल्या मन जडघडण जीवामातीतून निर्माण केलेलं आहे. आता खड्डा उत्तर दक्षिण असला काय, पूर्व पश्चिम असला काय, आणि खड्ड्यात गेल्यानंतर उत्तर एक तोंड असलं काय, पश्चिम एक तोंड असलं काय, फरक काय पडतो? त्यांनी सारं आयुष्य कसं घातलंय त्याच्यावरती परमेश्वर प्राप्ती आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण याचं लक्षात घेत नाही आणि विनाकारण वाद घालतो. त्यातले त्यात एखादी व्यक्ती जर मिली तर भाऊबंद असेल, नातेवाईक असेल, अशा वेळेस खूप प्रेमन खूप ऊत येतो. तो म्हणतो असंच नाही तसंच नाही. काही अन्य जर असेल ना, त्यांना माहिती आहे उत्तरेकडे आहे ना यांचं थोडंसं जरा हाय ते, उत्तरेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. त्यातले महानुभाव 2-3 असतात, नाही उत्तरेकडे आम्ही पाय करत नाही. म्हणजे उत्तरेकडे पाय करत नाही म्हणजे का करत नाही, कशासाठी, तिथं वाद होण्याची शक्यता असते. म्हणजे आपण प्रमाण विचारलं पाहिजे. कितीतरी लोक असे सांगतात की आमचं गाव आहे तिथं पुरायला जागाच नाही, जरी आमच्या जमिनीत पुरायचं
तर 1 एकर जागा तिथंच आम्ही राहतोय. परत ते पुरलं, ते दफन केलं तर साधू संत म्हणतात नपाळतं झालं. आम्ही मग 12 वर्ष तुमच्याकडे येणार नाही, आलो तर काही खाणार नाही, मात्र पूजा दिली तर आम्ही घेऊ, धान्य दिलं तर आम्ही घेऊ, मात्र तिथं जेवणार नाही. पण असं कोणी विचारत नाही. तर हे दिलं तर चालतं आणि मग इथं का खात नाही म्हटले. मग जर आम्ही असंही आमची जागा न पळते, आमचं घर न पळतं, आमचं धान्य न पळतं, आमचे पैसे न पळते, मग कशाला चालतात तुम्हाला. तर प्रमाण विचारत नाही. प्रमाण विचारणारा कोण असतो? महानुभाव असतो. म्हणून आपण महानुभाव आहोत का हा प्रश्न आपल्याला आपण विचारला पाहिजे. तर भूमिदाग का स्वीकारला आपण? हिंदू धर्मामध्ये 4 दाग आहे, हे आपल्याला माहिती असले पाहिजे. वनदाग, जलदाग, भूमिदाग आणि अग्निदाग. आता वनदाग आणि जलदाग थांबले. आजही वाराणसीकडं वगैरे तिकडं जर गेले, मध्य प्रदेश, उत्तर मोठ्या मोठ्या नद्या असतात, तिथं जलदाग अजूनही केला जातो परवानगी घेऊन. वनदाग तर बंदच झाला. पूर्वी लोक जंगलात राहायचे, तिथंच ते केल्या जायचं, जेणेकरून हिंस्र प्राणी त्या शरीराचा उपयोग घेत ते शरीर कामाला लागेल. पण वनदाग बंद झाला कायद्याने. जलदागसुद्धा बंद झाला. लहानपणी मला आठवतं जलदागसुद्धा आपल्याकडे व्हायचा, परवानगी घेऊन समुद्रात केल्या जायचं, पण त्याला कायद्याने बंदी आणली. कारण मग काही निसर्ग लोक जे आहे प्रेमी, त्यांनी कायदा पारित करायला लावला सरकारला आणि ती बंदी आणलेली. म्हणजे वनदाग, जलदाग बंद झाला. राहिला कोणता? भूमिदाग आणि अग्निदाग. आता भूमिदाग आपण का स्वीकारला? तर आपण अहिंसावादी आहोत. त्याला खर्च कमी, खड्डा केला, 2-4 मिठाच्या गोण्या आणल्या आणि टाकलं, बात खतम. एवढंच आपल्याला लागत आहे, एवढं लक्षात ठेवा. विनाकारण लागणार एवढंच आहे. 4 गोण्या, तो बी प्रेमाचा उपाय असं म्हणलं, कोणी बी आणतोय, त्याच्यासाठी व्यवस्था करायची आपल्याला काही गरज नाही आहे. परंतु आपण भूमिदाग का स्वीकारला आहे? खर्च कमी, परत अहिंसावादी असल्यामुळं. परंतु आज परिस्थिती निर्माण झाली. आता तुमच्या गावामध्ये गावानी काही ठराव मंजूर करून दफनभूमी काही ॲक्वायर केली का माहीत नाही. परंतु जर केली नसेल तर करा. नाही आहे तर ग्रामसभेचा ठराव मंजूर करा. गावकीच्या जागा असतात, आता इकडं रेट एक तर खूप वाढले, त्याच्यामुळं गावकीची जागा असेल तर 2-4 गुंठे जागा मिळवा, जेणेकरून जाताना तरी आपली व्यवस्था होईल. तर त्या केल्या पाहिजे. परंतु ही अडचण झालेली. मग आता करायचं काय? शहरामध्ये ही अडचण आहे. तर अग्निदागाचे सुद्धा आपल्याकडं प्रमाण आहे. शांताबाईसा जी आहे का, जी रुद्धपूरला जाऊन देवानी सांगितल्याप्रमाणे राहिली, तर ती सरल्यानंतर तिच्या मुलीनं 21 अग्निदाग दिला आणि ती हस्ती देवाकडे घेऊन आल्या. देव म्हणतात, अहो ती काशी आहे, तिथंच तुम्ही त्या हस्तीचं काय करायचं ते काय, इकडं आणायची गरज काय होती. तर देवाने असं म्हटलं नाही का अग्निदाग का दिला, आहे की नाही. परत स्मृतिस्थळामध्ये नाथोबांना सुद्धा अग्निदाग दिल्याचा एक उल्लेख काही स्मृतिस्थळामध्ये आलेला आहे. ते पण परमेश्वराने मात्र भूमिदाग केलेला आहे. बघा कोणाकोणाचा केला? डांगरेशाचा केला, महादेव भटाचा केला की नाही, भांडारेकरांचा केला. ते भूमिदाग केलेले, म्हणजे देवाने भूमिदाग केले. परंतु टेक्निकली अडचण असेल तर या गोष्टीचे प्रमाणसुद्धा आहे. पण आपण महानुभाव आहोत का? ह्या गोष्टीवरती खरंच आपलं परमेश्वर प्राप्ती अवलंबून आहे का? जिथं डोकं लावायचं तिथं आपण डोकं लावत नाही, भलत्या ठिकाणी मात्र खूप डोकं लावतो. परंतु अचूक ठिकाणी डोकं लावणारा तो महानुभाव असतो, योग्य ठिकाणी डोकं लावणारा तो महानुभाव असतो. पण आपण या गोष्टी मनाला विचारल्या पाहिजे आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. लवचिकता हा आपला धर्माचा परमेश्वराने सांगितलेलं आहे. बघा एक आचार्य आणि त्यांच्याबरोबर कोण वामनाय का काय होते, ते आंघोळी कपडे धुण्यासाठी कुठंतरी भेटले. ते भेटल्यानंतर ते काय म्हणतात आचार्यांना की देव गोसावी प्रत्यक्ष म्हणले मल्लीनाथ. आता आचार्यांना बोध झालेला. आचार्य म्हणते कुठं तुझा मल्लीनाथ आणि कुठं अनंत ब्रह्मांडांचे नायक परमेश्वर. म्हणजे तू म्हणतो का मी म्हणतो, तुम्ही म्हणता का देव म्हणतात? म्हणजे ते देवच म्हणतात, कारण आचार्यांना बोध आहे, त्याच्यामुळं देवाची जी प्रचिती आहे ती आचार्यांना आहे. म्हणले हे देवच म्हणतात म्हटले. म्हणले जर देवाने असं जर म्हटलं तर मी धोतर फाडील, टक्कल करील आणि उत्तर दिशेकडे निघून जाईल म्हटले. आता ते आले, पैज लागली, ते आले देवाकडं आल्यानंतर देवाला सर्व वृत्तांत सांगितला. वृत्तांत सांगितल्यानंतर देव म्हटले तुम्ही म्हणता तेच आहे, म्हणजे मी मल्लीनाथच आहे म्हटले. त्या ज्या वाननायक आहे त्यांना सांगितलं तुम्ही म्हणता ते. म्हणले बघा जिंकलो की नाही मी. त्यांनी बाया आपळल्या असं केलं आणि गेले निघून. म्हणजे मी जिंकलो. आता देवानी म्हणून गेले, ते बी जिंकले, ते निघून गेले. परंतु आचार्य गेले ना हॅकवून. हे काय प्रकार आहे? परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे आणि हे मल्लीनाथ कसे होऊ शकतात?
मग देव काय म्हणतात, अरे बाबा 2 मिनिटासाठी मी मल्लीनाथ झालो तर काय फरक पडतो. जर यदा कदाचित मी म्हटलो असतो की तुटा कुठं मल्लीनाथ आणि काय, त्यांनी धोतर फाडून निघून गेला असता टक्कल करून, त्याचं कुटुंब सारं उघड्यावर पडलं असतं, तर 2 मिनिटासाठी मी मल्लीनाथ झालो तर काय, तुला तर माहिती आहे ना मी कोण आहे. तसं ही उदाहरण देण्याचं कारण काय, लवचिकता. समाजात राहत असताना, चर्चा करताना, समाजाचे संग्रह पाळताना लवचिकता असली पाहिजे, परंतु जिथं सिद्धांत मोडत नाही तिथं मात्र आपली परिपक्वता 100% असली पाहिजे. ह्याच विषयाला आपण धरून सकाळी चर्चा केली, परंतु आपण सतत विचार केला पाहिजे की सकाळी हा विषय पण घेतला सारंग पंडिताच्या अनुषंगाने, आणि दादानी तो पण सांगितला, आधी येत बुद्धी व्हावी. म्हणजे आपली बुद्धी कोणावर असली पाहिजे, परमेश्वरावर, परमेश्वराच्या तत्वावर, परमेश्वराच्या सिद्धांतावर, परमेश्वराच्या त्यागावर, परमेश्वराच्या आचारावर. आणि हे सर्व काही फक्त आपल्या हितासाठी, आपल्या कल्याणासाठी परमेश्वराने सांगितलं आहे. हा माइंड आपला सेट झाला पाहिजे. त्याच्यामुळं काय शास्त्र सांगतंय, तत्त्व काय सांगतंय, आचारप्रणाली काय सांगतंय, आणि आपला धर्माची अडचण नको यायला, या उद्देशाने सतत चिंतन करून आपल्याकडून एक चुकीचं कर्म व्हायला नको, आपल्याकडून एक चुकीचा अविधी घडायला नको, जेणेकरून धर्मावरून आपण जाण्याची शक्यता निर्माण होईल, असा सूक्ष्मपणे विचार करणारा तो एक महानुभाव असतो. म्हणून आपण हा विचार केला पाहिजे. अनेक महानुभावांचं काय होतं, त्यांनी असं करत करत ते मळीनं तो येऊन धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. धर्म अत्यंत सूक्ष्म आहे. आपण धार्मिकता करत असताना एकीकडे धार्मिकता करतो आणि एकीकडे दुसऱ्याचे मन पण दुखवतो, कोणाला तरी त्रास पण देतो. नैतिकता धर्माचा पाय आपण सकाळी बघितला, परंतु परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, पद्मनाभी देवाचाच लीळा आहे. पद्मनाभी देव आणि ते एक दुसरे अन्य साधू आहे परमानुभव देव, त्यांचा शिष्य, ते गेले कपडे धुण्यासाठी नदीवरती. आता गप्पा टप्पा मारता मारता तुम्ही कोण, आम्ही कोण चर्चा होतेच. तर यांनी विचारलं तुम्ही कोण, म्हणे आम्ही परमानुभव देवाचे शिष्य आहोत. आता यांनी केली कोडी. काय म्हणतात, तुमच्या गुरुला परमाणू इतकाही अनुभव नाही का म्हटले. आता त्याला दुःख होणार ना. एक तर शिष्याला गुरुचा खूप अभिमान असतो. देवाने सांगितलंय, गुरुअभिमान शिष्याभिमान याच्यापेक्षा जास्त, कोणापेक्षा, बायकोपेक्षा जास्त असतो म्हटले. आणि त्या अनुषंगाने त्याला ते दुःख होतं, तो तसलं तसंच आपल्या गुरुला जाऊन सांगतो. आता कोणालाही बी दुःख होणार, त्रास होणार, पण इकडं काय होतं, परमेश्वर सर्वज्ञ आहे. पद्मनाभी देव जेव्हा देवाकडे जायला निघाले, देवाने बाईसांना सांगितलं दरवाजा लावा, हा चैतन्य पळून आला असे म्हटले. दरवाजात लावून याला घरात घेऊ नका म्हटले, आपल्या बिडारावर घेऊ नका म्हटले. आता पद्मनाभी देव छोटा मुलगा होता, काही खूप मोठा मुलगा नव्हता, पण आता आपली गुंफीची दरवाजा लावल्यानंतर तो लागला रडायला. आता बाईसांना काय कळे ना की नेमकं काय झालं, आणि मग तो रडायला लागला. बाईसा म्हणते देवा जाऊ द्या, लहान आहे. नाही म्हणे, हा चैतन्य पळून आला असे म्हणे, यांनी काय केलं याला विचारा. त्यांनी तर काही सांगितलं, पण देवाने सांगितलं की यांनी असं असं केलं आहे. मग आता ठीक आहे, काहीतरी उपाय द्या. बाईसाहेब प्रेमी भक्त असल्यामुळं एक दया पण निर्माण व्हायचं, आणि काहीतरी उपाय द्या म्हणे. उपाय एक आहे म्हणे, यांनी शेणा मातीनं आपलं अंग माखवायचं, लावायचं, शेण लावायचं, माती लावायची, त्या गुरुकडे जायचं, माफी मागायची, म्हणजे थोडक्यात प्रायचित्त घ्यायचं, प्रसव मोडायचा, आणि त्यांनी जर माफ केलं आणि ते म्हटले आता माझा म्हणून तुम्ही घ्या, तर आपण स्वीकारू, अन्यथा त्यांनी तिकडंच राहायचं म्हटलं. बघा, अत्यंत सूक्ष्म तत्व आहे. एवढं तत्व जर आपण पाळलं तरी आपण महानुभाव झालो. आपण तर उठता बसता बोलता काय काय करतो ना, आत्तापर्यंत काय काय करत आलो याचा सहजच विचार करा. आणि मग त्यांनी ते तसं केलं. ते तिथं चर्चा चालूच होती. त्या शिष्याने सांगितलं हाच. ते आल्यानंतर तर ते म्हणे माझ्याकडून चुकी झाली. आता तो सर्व बघितल्यानंतर कोणाचाही राग जो आहे, तीव्रता जी ती आहे आपोआपच कमी होऊन जाते. आणि मग ती तीव्रता कमी झाल्यानंतर मग ते म्हटले बघा श्री चांगदेवराव किती निराभिमान आहे. मग त्यांच्या मनात देवाविषयी जी भावना होती ती पण निघून गेली, आणि मग त्यांनी परत पद्मनाभी देवाला पाठवलं. अशी एक स्मृती पण आहे. 2 भाऊ असतात, ते भावाचं हाडवैर असतं, आणि ते हाडवैर इतकं असतं का आता एकामेकाला ते मारणार. आता पूर्वीच्या पोथ्या वगैरे कुठं कधी जंगलात राहायच्या, पहाटे 3ला 5ला 4ला अशा पोथ्या व्हायच्या. आत्ताच्या सारख्या माईक लावून महावाक्य सांगत नव्हते. महावाक्य सांगायचे, व्हिडिओ लावायचे, आणि सांगायचे का नाही ते गुरुमुखीच घ्या, कोणालाच बोलायचं नाही, दोष लागेल अन्य कथनाचा, लोहे पाणी गिळलेले असावे. आणि पोथ्या मात्र माईकवरती जोरात चालू राहत आहे. म्हणजे एकीकडं काय सांगायचं आणि एकीकडं काय कृती करायची हे आपल्यालाच लक्षात येत नाही. कन्फ्युजन असलेला महानुभाव नसतो. ते 2, त्यांचं नाव काय,
सांगता येईल का कोणाला? स्मृतिस्थळामध्ये ते 2 भाऊ असतात काय हो? तर ते नाव माझ्या लक्षात नाही आहेत, ठीक आहे. तर ते 2 भाऊ असतात, त्यांचं खूप दुश्मनी असते. आता ते सकाळी उठल्यानंतर आता गावामध्ये काय असतं, खेड्या गावामध्ये स्वभावाला प्रातविधीला जंगलात जायचं असतं. आता त्यातला एक गेला आणि बाबांची पोथी नेमकी त्याच वेळेस चालू होती. तिथं काही माईक बिक ठेवली जातं त्यावेळेस, आणि पोथी चालू होती, हिंसा पाप पापात नरक, नाही की नाही, हिंसेने काय काय होतं हे निरूपण चालू असल्यानंतर ते त्यांनी ऐकलं. आणि हिंसेने कसं नरक होतं, आत्मघात केल्याने कोणतं नरक होतात, किती मोठ्या नरकात माणूस पडतो, किती जन्म आपल्याला ते दुःख भोगावं लागतं, हे त्यांनी ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये उपरती झाली. आणि मग तो गुपचूप ऐकल्यानंतर तो आला बाबांना दंडोत घातले आणि सांगितलं की बाबा मी असं असं ऐकलं आणि मी असं असं करायला निघालो होतो, मला माफ करा, परंतु मला आता महानुभाव व्हायचं, म्हणजे थोडक्यात उपदेश घ्यायचा आहे. म्हटले असं होत नाही. म्हटले तुझ्या मनामध्ये तुझ्या भावाविषयी एवढी दुश्मनी आहे, त्याच्या मनात तर जाणार नाही ना. तुला काय करावं लागेल का, तू त्याच्याकडे जावं लागेल, त्याच्याकडे माफी मागावं लागेल. त्यांनी तुला जर माफ केलं तर मात्र मग मी तुला मानव संप्रदायाचा जो बी मंत्र असतो, उपदेश असतो, तो देईन. आता त्याला वाटलं अवघड आहे, परंतु आपल्याला आता जर एवढी जाणीव झाली आहे तर आपल्याला ते करावं लागेल. तो जातो मग सकाळी सकाळी 8 वाजता सर्व अंघोळ वगैरे करून भावाकडं. आता ती जानी दुश्मन एकमेकाला मारायला तयारी झालेली आहे आणि त्याच्या घरात ते जेव्हा याला पाहतो तेव्हा काय परिस्थिती निर्माण झाली असेल. परंतु तो जाताना सर्व अंगाला पद्मनाभीसारखंच माती शेण लावून घेतो. म्हणले बाबा माझी चुकी झाली, काय असेल ते मनात ठेवू नको, हे काही कामाचं नाही, काही उपयोगाचं नाही आहे, काय असेल ते आपलं मिटून घेऊ, बोलून घेऊ, तुझं तुझं माझं माझं करण्यापेक्षा काही अर्थ नाही आहे, जीवन अनमोल आहे. आता त्याला आश्चर्य वाटलं की एवढा मोठा बदल याच्यामध्ये कसं काय झाला. म्हणे काय झालं नेमकं हे सांग. म्हणे मग असं असं झालं. म्हणे अरे मग तुझ्या मनातलं गेलं, मग माझ्या मनात जाईल, चला आपण दोघंही जाऊ. मग ते दोघंही बाबाकडे आले, माफी मागितली, बाबांनी प्रायचित्त करून घेतलं आणि त्यांना उपदेश दिला. म्हणजे आपला धर्माचं जे इतिहास आहे अत्यंत श्रेष्ठ आहे. आपण नुसतं विनाकारण आम्ही मानभाव आम्ही मानभाव, मानभाव होणं जेवढं अवघड आहे तेवढं सोपंसुद्धा आहे. पण समजून घेतलं तर सोपं आहे आणि समजून न घेता करत राहिलो तर अवघडातलं अवघड आहे, अवघडातलं अवघड आहे. देवाने तुम्हाला सांगितलं, सकाळीच आपण बोललो इकडं तिकडं केलं तर वाराणसी फेडाल, पण वाराणसी केलं तर कुठं फेडाल. म्हणजे इथं आल्यानंतर एखादा पोलीस ऑफिसर असतो त्यांनी गुन्हा जर केला, एखादा लोकप्रतिनिधी आमदार असतो त्यांनी गुन्हा केला, गुन्हा सर्वसामान्यांनी तोच केलेला असतो, आमदारांनी तोच केलेला असतो. पण मीडियावाले सर्वात जास्त त्याचा प्रोपगंडा करतात आणि त्याला प्रॉब्लेम येतो, त्याला त्रास होतो. तसं आपण बोध झाल्यानंतर धर्मात आलो आहे आणि धर्मात आल्यानंतर आपण जर चुकीचं कर्म केलं, चुकीचा धर्म सांभाळला तर शिक्षा मात्र आपल्याला जास्तच राहणार आहे. ती शिक्षा कोणती आहे? अत्यंत मिळालेला जो बोध आहे तो बोध गेला की आपल्याला तो बोध परत मिळण्याची शक्यता पुढच्या सृष्टीत असते. आणि अगोदर मग तोपर्यंत काय आपण मजेत असतो, काय आपण दुःखात असतो, नरकात असतो, कितीतरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. म्हणजे किती मोठी शिक्षा आपल्याला झालेली असते. तर या शिक्षेतून बाहेर पडायचं असेल तर अत्यंत सूक्ष्म असा जो धर्म आहे तो जर आपण समजून घेतला तर नक्कीच आपल्याला महानुभव म्हणून घेता येईल. आणि आत्मविश्वासाने आपण परमेश्वराच्या भक्तीमध्ये स्वतःला धर्माचा अभिमान घेऊन जगू. आपल्याला धर्माचा अभिमानच राहिलेला नाही, आपल्याला धर्माचा अभिमान नाही म्हणून धर्म आपला अभिमान घेत नाही. कालच मी सांगितलं, परमेश्वर म्हणतात मी निराभिमान, पण आपल्याला लागेल स्वाभिमान. जर तुम्ही धर्माचा अभिमान घेतला तर धर्म तुमचा अभिमान घेईल, तुम्ही धर्म सांभाळला तर धर्म तुम्हाला सांभाळेल. पण धर्म कसा सांभाळायचा आणि धर्माचा अभिमान कसा घ्यायचा हे तर आपल्याला माहीत पाहिजे. आपण आपली ओळख निर्माण केली पाहिजे, आपण आपल्यावरती शिक्का लावून घेतला पाहिजे. येथीची मोहरीची पुरे देव म्हणतात. मोहर म्हणजे काय? शिक्का. एखादं सील केल्यानंतर मोहर लावल्या जाते ना, तसे आपल्यावर शिक्का पडून घ्यायचा का आम्ही मानव आहोत. आणि मानव आहे तर त्याचे तत्व आहे, सिद्धांत आहे. मग समाजात जा, नातेवाईकांमध्ये जा, नाही तर आणखीन कुठेही जा. ओळख सांगायला अजिबात आपण घाबरलो तर नाहीच पाहिजे, परंतु आत्मविश्वासाने त्यांची परिस्थिती, त्यांची अवस्था, त्यांची विचारधारा, सर्व वातावरण बघून आपण आपला धर्म आपल्याला मांडता आला पाहिजे. आणि आपण मांडता आला पाहिजे म्हणजे काय, त्यांनी लगेच धर्म स्वीकारला पाहिजे असा हट्ट न धरता निदान आपली ओळख आपल्याला देता आली पाहिजे. नाही ओळख देता आली तरी बाबा तू काही म्हण, नावं ठेव, नाही तर काही कर. कारण काय होतं की खेडेगावांमध्ये नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, भाऊबंद असतात, त्यांचा कार्यक्रम असतो. आपण गेल्यानंतर
ते म्हणतात आले, यांना आमच्या देवाचं चालत नाही, म्हणजे चेष्टेचा विषय होतो. आणि आपल्याला काही माहीत नसते त्याच्यामुळे आपणही सांगत नाही. मग आपण थोडं दूरदूरच राहतो, नाही तर त्यांच्या चेष्टेमध्ये आपणही हसतो खेळतो आणि ते सण केलं तर ठीक, नाही तर मग त्याच्यातच मिक्स होतो. असे कितीतरी महानुभाव आहे का ते काही पाळत नाही, त्याच्यामुळे ते धर्मावर राहिले नाही, मलिनत्व निर्माण झालेलं आहे. ते दशक्रियेचंही खातात किंवा आणखीन वास्तुशांतीचंही खातात, कुठं काही सत्यनारायणाचंही खातात. ते म्हणतात सांगता येत नाही, ते ओळखच सांगत नाही. आणि मग त्याच्यामुळे जो चांगला महानुभाव आहे ना त्याला अडचण निर्माण. तो म्हणतो तो महानुभाव त्याला चालतं आणि तुम्हाला का चालत नाही? ते तर येतात, बसतात, खातात, पितात आणि तुम्हाला का चालत नाही? म्हणजे जो आचार करतोय त्याला आज अडचण आहे, जो आचार करतोय त्याला काही अडचण नाही आहे. त्याला जास्त नावं ठेवणारे लोक दिसतात, त्याला विरोध करणारे दिसतात. पण जो चांगलं योग्य अयोग्य समजून उमजून स्वीकारणं आणि धर्म सांभाळतोय त्या पद्धतीने मला कसा सांभाळता येईल याचा विचार करणं म्हणजे तो महानुभाव असतो. आपण सकाळी मी बघितलं, तुम्हाला सांगितलं की वासनिकांचा आचार धर्म जो आहे त्यात आपण बसत असेल तर आपण महानुभाव, नाही तर विनाकारण आपण महानुभाव म्हणायचं आणि एकही आचाराच्या बाजूने विचार करायचा नाही. एकही गोष्ट आपल्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण, एक वेगळेपूर्ण किंवा काहीतरी आपल्याला सांगता येईल, दाखवता येईल असं आपल्याकडे एकही नाही आहे. वर्मस्पर्श नरक, वर्मस्पर्शापेक्षा चिरच्छेद चांग देवाने स्पष्ट सांगितलं आहे. वर्मस्पर्श करू नये. आता पद्मनाभी देवाचं तीच लीळा आहे. कोणाला तरी मन दुखेल, कोणाला तरी चुकीचं वाटेल, कोणाला तरी कायमस्वरूपी सतत मन दुखत राहील, असं आपण कधी कोणाविषयी बोलू नये. त्याच्यापेक्षा देवाने काय सांगितलं, चिरच्छेद सांग. का तर चिरच्छेद जर केला तर एकदाच होतो, पण वर्मस्पर्श जर केला तर जेव्हा जेव्हा त्याला आपली आठवण येईल ना तेव्हा तेव्हा त्याला दुःख होईल, आणि जेव्हा जेव्हा त्याला दुःख होईल तितक्या वेळा आपण त्याला मारतो किंवा आपण समोरासमोर आलो तर त्याला ते लगेच आठवण येते. एक तर जीव अत्यल्प, अनादि अविद्युक्त, अज्ञान, मतित्रय 25 वर्ष जरी झाले तरी तो विसरायला तयार नाही. मात्र सकाळ दुपार संध्याकाळ धार्मिकता करणारा मनुष्य जर विसरत नसेल तर मग तो महानुभाव कसा? म्हणून आपण काल काय झालं हे जे चुकीचं आहे, अयोग्य आहे, हे विसरलं पाहिजे. विस्मृती परमेश्वराने आपल्याला सुंदर अशी देणगी दिलेली, गिफ्ट दिलेलं आहे. आपण काय जेवण काल केलं हे आपल्याला आठवत नाही, तेव्हा महिन्यापूर्वीचा तर विषयच नाही, पाठीमागच्या जन्माचा आणि पाठीमागच्या सृष्टीचा तर विषयच येऊ शकत नाही. परंतु नकारात्मक ज्या भावना असतात त्या मात्र आपण विसरायला तयारच नाही. तो आपल्याला असा बोलला होता, त्याने आपल्याला अशा ठिकाणी मदत केली नाही, आणि त्याने आपल्याला असं माझ्याकडे पाहून हसला आणि माझ्याकडे पाहून बोलला. ह्या ज्या गोष्टी आहे या मनातून आपल्या जातच नाही, पण आपल्या मनात त्या आल्याच नाही पाहिजे. आपण तसे नाही. आपण का मनावर घ्यावं, आपण का अंगावर घ्यावं? ते माझ्यासाठी नव्हे. जर तुम्ही यात अडकले तर तुमची जी बुद्धी आहे एकाग्र बुद्धी डिस्टर्ब होईल, स्वस्थता जी आहे तुमची भंग पावेल, आणि त्या स्वस्थता भंग पावली का ना तुम्ही स्मरण करू शकत, ना चिंतन करू शकत, ना अभ्यास करू शकत. आणि हा अनुभव तुम्हाला आहे. एखाद्या वेळेस आपल्याला सकाळी पहाटे 5ला जायचं असतं कुठंतरी गावाला, नातेवाईकाच्या कार्यक्रमाला म्हणा किंवा स्थान करा, कुठेही जायचं, त्या रात्री आपल्याला झोपच येत नाही. सकाळी 5ला जायचं, मग रात्र शांत झोप ना तू, पण झोपच येत नाही. का? तर आपण त्याचं चिंतन केलेलं राहतं आणि ते चिंतन करता करता झोपलेलं राहतं. कितीतरी लोक मला प्रश्न विचारतात की बाबा आम्हाला रात्री झोपच येत नाही. झोप न येण्याचं कारण काय? की आपण सांसारिक गोष्टी आठवत राहतो. याचं तसं, त्याचं तसं, काल हे काम केलं, उद्या ते काम करायचं, हा असा बोलला, तो तसा बोलला, याला पैसे द्यायचे, याच्याकडून पैसे घ्यायचे. हे मन माळका जे आहे आपल्या, या सतत राहत असल्यामुळं आपल्याला झोपच येत नाही. मग मी त्यांना आयडिया काय सांगतो की तुम्ही काय करा, झोपल्यानंतर एखादी लीळा आठवायला सुरुवात करा. ती लीळा पूर्ण होता होता तुम्हाला झोप येईल. कोणती लीळा समोर आणा, लीळा आठवत आठवत स्मरण करत करत झोप येईल तुम्हाला. पण वास्तविक शास्त्र काय सांगतं, ज्या वेळेस सांसारिक गोष्टीच्या आपल्याला आठवणी येतात तेव्हा पटकन झोप आली पाहिजे, आणि ज्या वेळेस आपण देवाची आठवण करतो त्यावेळेस आपली झोप उडाली पाहिजे. पण आपलं होतं कसं? लीळा आठवायला लागल्यावर झोप येते. बघा आता तुम्ही बसले ना माझ्यासमोर, तत्वज्ञान सांगतो तरी कितीतरी बाय आळस देत आहे. कितीतरी माणसांना वाटतं की कंबर दुखायला लागलं आहे, हे बाबाचं कधी होईल, कधी संपेल. 2 गाठ्या झाल्या तर आपल्याला विनाकारण वाटतं 15 गाठ्या झाल्या हो आपल्या, डोळे लाल होतात, कंबर दुखतात. आणि बरेच लोक प्रश्न विचारतात, बाबा आम्ही गाठी करायला लागलो का आमचं कंबर दुखतं, आम्हाला डोळेच लाल होतात, आळस येतो, काही बाहेरच होतं नाही ना.
महानुभावांना बाहेरचं कधीच होत नाही, कारण महानुभाव हा बाहेर आलेला आहे, हे लक्षात घ्या. ह्या चक्रातून बाहेर आलेला आहे, या देवता भक्तीतून बाहेर आलेला आहे, या देवता कर्मकांडातून बाहेर आलेला. त्याला बाहेरचं होईल कसं? परंतु विनाकारण याच्या मनात येतं, बाबा आम्हाला बाहेरचं तर नाही आहे ना, कारण आम्हाला झोप येते हो, आम्हाला आळस येतो, आमचे डोळे लाल होतात, आमचं कंबर दुखायला लागतं. म्हणलं मग हे कधी होतं? नाही, मग कुठं स्मरण करतानाच होतं. आणि मग कधी होत नाही? नाही, गप्पा मारायला असे 4 तासही गप्पा मारू आम्ही, टी व्ही 2 तास काय 4 तासही पाहू, पिक्चरला गेल्यानंतर इकडून तर इकडं हालत नाही म्हणे मी, एवढा स्टॅमिना आहे आपला. म्हणजे आपण कुठं वेचल्या गेलेलं आहे, आपल्याला आवड कशाची आहे त्याच्यावरती आपलं महानुभाव असणं आणि नसणं ठरतं. आपल्याला कधी बाहेरचं होऊ शकत नाही. याचं कारण की आपल्याला बोध झालेला आहे, आणि बोध होताच आपण परमेश्वराचे झालेले आहोत. परमेश्वराचं होताच या साऱ्या देवतेला रेड अलर्ट दिला आहे का आता हा माझा झाला आहे. काय दिला आहे? रेड अलर्ट. हा आता माझा झालेला आहे. त्याच्यावर तुमची नजर आता याच्यावर पडूच शकत नाही, पडली नाही पाहिजे. परमेश्वराने एवढी मोठी सिक्युरिटी आपल्याला दिलेली आहे. आता त्या देवता कोपतात, लागतात, आपल्याला लागू शकतात का? तुमचे जर राष्ट्रपतीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे तर आमदार खासदार तुमचं पुढं करल का? त्याच्यापासून तुम्हाला घाबरायचं कारण नाही. तुमचे डायरेक्ट अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, त्या परमेश्वराशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. तुम्हाला सांगितलं इथं वकील दलाल असा कोणी नसतं, ही तुमची मानसिकता आहे. तुमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. तुम्ही स्मरण करताय, कोणाचं करताय? देवाचं करताय का गुरुचं करताय? देवाचं करताय, म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे की नाही? ते 5 फोन नंबर आहे तुमच्याकडे, एक नाही 5 आहे. परंतु देवाने सांगितलंय पहाटे 3 ते 6लाच माझा फोन चालू राहील, आणि त्यावेळेस आपण फोन लावत नाही. इतर वेळेस फोन लावीत बसतो आपण, त्यावेळेस झोपलेलो असतो आपण, कारण साखर झोप असते ना, शांत झोप असते, मस्त झोप असते. देवाने सांगितलंय बाई कधी खा, किती खा, कधी झोपा, कधी उठा, असं नाही, पश्चातपारी उठीचे. देवाने आपल्याला सांगितलंय पश्चातपारी उठीचे, सकाळी उठा, पहाटे उठा, त्यावेळेस मी तुमच्या हृदयात येईल. देवाने सांगितलं मी तुमच्या हृदयात येईल. आपण कधी सकाळी पहाटे उठून स्मरण करून त्या हृदयाकडे पाहिले का? कधी आलाय का नाही देव? आता आपण सकाळी उठतच नाही, उठलोय तरी आपल्याला जे स्मरण साधायला पाहिजे ते होत नाही. आपल्याला 5 नंबर परमेश्वराने दिलेले, पहिला लागण्याची शक्यता नाही, कारण परमेश्वर जो श्रीकृष्ण महाराज आहे तो श्रीकृष्ण महाराज माईम भट म्हणतात की ते शक्य नाही बाबा आमच्याच्यानी, कारण ते राजे अवतार. आता आम्ही सर्वसामान्य जीव, दत्तात्रय प्रभू अमोघ दर्शन, चक्रपाणी प्रभू हे आवर देणार आहे ना, आम्हाला आवर नको आहे, आम्हाला आता देव पाहिजे, आम्हाला भरपूर झालं, आता गाडी झाली, बंगला झाला, कुटुंब झालं, नातेवाईक झाले, थोडीफार एवढी पण आली, म्हातारपणाला आम्हाला आता तेवढी ठीक आहे, आता ते नको आम्हाला. मग गोविंदप्रभू बाबांचं तर काय मूडवरती काम आहे, ते बी पराचं देणार आहे, तेवढे तर योग्य आम्ही नाही आहे. आणि मग राहिला कोणता एक नंबर? शेवटचा स्वामी श्री चक्रधरांचा अलौकिक अवतार, यती मुनीचा वेश, कोणत्या प्रकारचा? जे बी उपाधी आहे ती नाही, आणि फक्त जीव उद्धरण्याचं व्यसन, त्याच्यावर तो नंबर लागल. परंतु तो नंबर लावायच्या ऐवजी आपण भलतेच नंबर लावित बसतो, आणि ते लागत नाही, आणि मग म्हणतो हे कसं काय आणि ते कसं काय. जो सोपा नंबर आहे, जो 24 आवर्स ओपन आहे, तो लावतच नाही आपण. आणि ते देवाने सांगितलं निरंतर स्मरण करा, निरंतर आठवा आम्हाला. जेव्हा निरंतर आठवण्याची सवय लागेल तेव्हा मग आपण पहाटेचं उठून स्मरण करू. बरं, देव हवा आहे, खरंच देव हवा आहे, खरंच देव पाहिजे आहे, खरंच आता मुक्ती पाहिजे, आता नको बाबा ये, लय वैताग झाला, लय त्रस्त झाले, मागचे तर आपल्याला काहीच आठवत नाही, एकाच जन्मात आपण त्रस्त झालोय, नको वाटतंय. जर असं खरंच वाटलं ना तर तुम्हाला पहाटे झोपच येऊ शकत नाही, कारण तुमची झोप उडालेली असेल. परंतु त्याच्यासाठी लाईफस्टाईल पाहिजे, लवकर जेवण करणं, लवकर झोपणं, लवकर उठणं. ज्या वेळेस तुम्ही मोबाईलचा अलाराम न लावता, घड्याळाचा अलाराम न लावता तुम्ही जेव्हा 3ला, 4ला, 3:30ला, 5ला उठाल तेव्हा समजायचं की आपण महानुभाव झालो. आणि जेव्हा तुम्ही झोपेला असाल 7ला उठाल तर तेव्हा तुम्ही महानुभाव राहिलेच नाही, असं लक्षात घ्यायचं. आपली झोप उडाली पाहिजे. का झोप उडाली पाहिजे? की अनंत ब्रह्मांडांचा नायक आता आपल्याला तो भेटला आहे. या दुःखातून, एवढ्या नरकातून आपल्याला परमेश्वरांनी काढलेलं आहे, एवढ्या चक्रातून आपल्याला परमेश्वरांनी काढलेलं आहे. आणि त्या चक्रात गेल्यानंतर आपल्यावरती आता कशाचा परिणाम होईल का, कशाचा परिणाम होईल का? त्याच्यामुळं परमेश्वर भक्ती ही जेवढी सोपी आहे तेवढीच अवघड आहे, पण जेवढी अवघड आहे तेवढी सोपी करून परमेश्वरांनी सांगितलेली. परमेश्वरांनी सांगताना मात्र अत्यंत सोपी करून सांगितली, ती अवघड करून नाही सांगितली. आमच्यासारखे काही असतात का ती भक्ती अवघड करून सांगतात, सांगतो खूप
पण कळत काहीच नाही. बाबांनी तर 2 तास खूप सांगितलं पण लक्षात काहीच आलं नाही हो. मग काय सांगितलं? सोपं करून सांगितलं पाहिजे जेणेकरून तुमच्या डोक्यात घुसल. आणि हे कधी होईल? जेव्हा मला समजलेलं असेल. मलाच समजलेलं नसेल तर मी तुम्हाला कसं सांगाल? म्हणून जीव जिज्ञासक असला पाहिजे, चिकित्सा असली पाहिजे. यावरती आपण चर्चा केलेली, चिंतन केलेलं आहे का? आपण प्रश्न विचारले पाहिजे का आणि कशासाठी? प्रमाण आपण विचारत सतत राहिलो पाहिजे. विडा ठेवायचा बाबा, का विडा ठेवायचा? बरं हे नारळ असंच का ठेवायचं आणि तसंच का ठेवायचं? आपण उलटं विचारतो. बाबा नारळ बरोबर आहे ना? चुकीचं तर नाही आहे ना? उलटं तर नाही ना? नारळ नारळ असतं, उलटं ठेवा नाही तर सुलटं ठेवा, फरक काय पडतो? नारळ नारळ असतं पण त्याच्यात सुद्धा मला काही फोन करतात, बाबा काय झालं स्थानावर गेलो आणि एवढी गर्दी होती आणि लक्षातच नाही आलं ते नारळ आहे ना उलटच ठेवल्या गेलो, घरी आल्यावर लक्षात आलं. आता काय करायचं? आता दोष तर नाही लागला. म्हणलं खूप अवघड काम केलं तुम्ही. आता अवघड काम केलं, आता परत निघा म्हटलं. जा तिथं तेच नारळ शोधा आणि तेच सुलटं ठेवा, दुसरं नारळ चालणार नाही. बाई हँग. अहो ताई म्हटलं असं काही असतं का? देव भावाचा भुकेला आहे. तुम्ही ह्या कशा कशात गोष्टीत अडकलेले आहे. हे कर्मकांड विधी हा तुमची भावक्रिया आहे. देव एवढा छोटा आहे का? तुमच्या छोट्याशा चुकीनं लगेच तुमच्यावर कोपल, तुम्हाला लागल, तुम्हाला दोष लागल, मग लगेच तुम्हाला नरकात घेऊन जाईल. अहो नरकातातलं दुःख त्या परमेश्वराला पावत नाही आणि म्हणून देवाने तुम्हाला बोध देऊन या सृष्टीत आणलंय आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला नरकात घेऊन जाईल का देव? दोषाचं भूत इतकं डोक्यात तुमच्या घातलंय का ते निघता निघत नाही. असं केलं तर दोष लागेल का? तसं केलं दोष लागेल. कालच सांगितलं, मग तुपाची वाती लावत होती तरी बाई हँग झाली. म्हटली आता दोष लागला, आता काय करू? आता होऊन तर गेलो 2 महिने, आता तेलाचं करायचं, तुपाचं करायचं, पण होऊन गेलं त्याचं काय? मग असे कुठं दोष असतात का? क्रियावधीचे दोष, देहावधीचे दोष असतात. त्याला ऊर परमेश्वराने सांगितलेलं आहे. माझे सत्संग जेव्हा तुम्ही ऐकाल ना नंबरप्रमाणे, तुमच्या डोक्यातला हा सारा कचरा धुवून निघल. दोषावरती 3-3, 4-4 सत्र, नरकावरती 4-4 सत्र, हे सारे असे मी वेगळे केलेले. कर्मावरती 2-2, 4-4 सत्र वेगळे उदाहरणं देऊन समजावलेले आहे. गीतेचं प्रमाण, सूत्रपाठाचं प्रमाण, लीळेचं प्रमाण, यातून बाहेर जोपर्यंत आपण निघत नाही तोपर्यंत आपण मानभाव होऊ शकत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे आणि हे करत असताना जर आपण अंधश्रद्धा, आपण मिश्र भक्ती करत असेल तर आपण खरंच मानभाव आहोत का? कारण परमेश्वरांनी अनन्य भक्ती करायला सांगितली, एकनिष्ठ भक्ती करायला सांगितली, सर्वश्रेष्ठ भक्ती आपल्याला करायला सांगितली. आणि आपण अडकलो कशा कशामध्ये? आपली जी अवस्था आहे आता चैतन्य पराच्या पलीकडची आहे. आपण चैतन्य देवतेची भक्ती करतोय का? कर्मभूमीच्या देवतेची करतोय का? स्वर्गाची करतोय का? विश्वाची करतोय का? अष्टभय कोणत्या देवतेची करतोय आपण? आपण कोणत्या देवतेची भक्ती करत नाही. मग आपण कोणाची भक्ती करतोय? चैतन्य परमेश्वर असलेला स्वामी श्री चक्रधरांची आपण भक्ती करतोय. आता यांनी निर्माण केलेली जे बी काही गोष्टी आहे त्यांचा परिणाम आपल्यावर होईल का सांगा बरं? अगदी सोपं आहे. आणि मग हे नागबळी, अजून काय काय नागबळी आहे, अजून पितृदोष आहे, हे कसे काय लागतील आपल्याला? बरं पितृदोष म्हणजे काय? पितृ म्हणजे बाप. पितृ म्हणजे बाप ना. मातृदोष कधीच लागत नाही, पितृदोषच लागतो. पितृ एवढा नालायक असतो काय? तो डोक्यावर बसतो पोराच्या. उलट त्या बापाने आयुष्यभर खस्ता खालेल्या असतात आपल्या पोराचं चांगलं व्हावं. आयुष्यभर या व्हॉट्सअपवरती येत असतात. आता कसं आहे, आपण 365 दिवस वडिलांबरोबर राहतो, ही आपली संस्कृती आहे. आता पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्याच्या पाठीमागं आपण लागलेलो आहोत. मग आत्ताच कोणता डे येऊन गेला? फादर्स डे. त्या फादर्स डेला बी मुलगा आता बापाशी नीट बोलायला लागेल, बोलत नाही, वेळत नाही. आता हा फादर्स डे माझ्या मुलांनी द्यायचा फोन केला, बाबा आज फादर्स डे. म्हटलं 364 दिवस तू माझ्याशी बोलायचं नाही तर आज मान्य कर. अरे तुला 364 दिवस माझ्याबरोबर राहायची सवय आहे, मार्गदर्शन करायची सवय आहे. ही संस्कृती आपली आहे का बाळा? ही आपली संस्कृती नाही. आपणही त्याच्यात सहभागी होतो. त्या पितृदोष लागेल का याचा सहजच विचार करा तुम्ही. हा पितृदोष म्हणजे त्या बापानी आयुष्यभर खस्ता खाल्लेले असतात की मुलाचं चांगलं व्हावं, करिअर चांगलं व्हावं, त्याला मुलगी चांगली भेटावी, त्यांनी सांभाळो का न सांभाळो, त्याला व्यवस्थित भेटावं. मला जे कष्ट करावं लागलं ते त्याला करावं लागलं नाही आणि तो मेल्यानंतर याच्या बोकांडी बसेल का? एक सहजच लॉजिक करा. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आपलं मूळ तत्त्वज्ञान काय सांगतं, धर्मतत्त्वज्ञान काय सांगतं की पुनर्जन्म. आता जो बाप आपला मेल्यानंतर तो आपल्या बोकांडी बसायसाठी येईल का? त्याच्या कर्माने जे मिळालेलं आहे त्याला तर कुठंतरी कर्मफळ भेटणार आहे ना.
ते कुठंतरी आता त्यांच्या कर्मफळात जाऊन त्यांचं जीवन आता व्यथित करतात. तोही जीवच होते ना. आता ते जीव आहे, परत पाठीमागं येऊन मुलावरती सूड उगवण्याची प्रवृत्ती आहे का कधी कोणाची? असं होऊ शकतं का? हे फक्त तुम्हाला मूर्खात आणि वेड्यात काढण्याचं काम आहे. आणि या अशा गोष्टीला मानभाव बळी पडत असेल तर तो मानभावच नाही. आणि जो मानभाव तुम्हाला हे सांगत असेल तर तो मानभावच नाही, हे लक्षात घ्या. कारण आपल्यातलेच काही मानभाव त्यांनी दुकानदाऱ्या ठाकलेले आहे, मिश्र भक्ती करायला लावताय. देवाने व्यतिपाताचा दृष्टांत सांगितलेला आहे, देवाने प्रत्येक गोष्ट सांगितली, पण आपल्याला कळत नाही, आपण जात नाही. म्हटले एक वासरू असतं, त्याला लागली तहान. मग आता तहान लागली, ती विहिरीच्या आजूबाजूला फिरत होता. आता विहिरीत पाणी आहे त्याला दिसतंय, परंतु पाणी पिईल कसं, आहे की नाही? ती फिरतंय आता त्याच्या भोवती. एक ब्राह्मण होतो, तो ब्राह्मण जात असतो रस्त्याने, त्याला कळतं की या वासराला पाणी लागलंय, पाणी प्यायचं आहे, म्हणजे तहान लागली. मग तो काय करतो, त्याला उचलतो आणि विहिरीत टाकून देतो, बस पाणी पित. आता ते पाणी पिईल का मरल? त्याचा उद्देश चांगला होता, त्याचा हेतू चांगला होता, परंतु हिंसा झाली की नाही? तसं तुम्हाला अडीअडचणी आल्या संसारामध्ये, मग तुम्हाला आधार कोणाचा? देवाचा. नंतर पहिले तुम्ही कोणाकडे जाणार? तुमचे गुरु असेल, साधू संत असेल, जवळपास असेल, त्यांच्याकडे जाणार. बाबा अशी अशी अडचणी काय करू? म्हणजे तुम्ही आधाराच्यासाठी आणले आणि त्यांनी तुम्हाला देव सांगायचा, धर्म सांगायचा, समर्थवाद सांगायचा. ते सोडून जर तुम्हाला पितृदोष नागबळी करायला लावत असेल तर त्या ब्राह्मणात आणि त्या साधूत काय फरक राहिला? तुमच्या हिंसेला, तुमच्या धर्माला कारण जर ते झाले तर त्यांना देव कसा भेटणार आणि तुम्हाला देव कसा भेटणार? म्हणून जो मानभाव आहे तो कधी मिश्रभक्ती करत नाही, जो मानभाव आहे तो कधी कर्मकांड करत नाही. मातृदोष, पितृदोष, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अजून काय काय आहे तुमच्या डोक्यात सांगा तुम्हाला. हे काही न पाळणारा मानभाव असतो. काय आहे अजून? हां, नारायण नागबळी आहे की नाही? आपल्या मानभावांनी सुद्धा एक आयडिया काढली, नारायण नागबळी करायचा. कुठं? या वडनेर भुजंगला या म्हटले. तिथं नागाला नाही का देवाने असं वेगळं केलं, तिथं मग आम्हाला नाग द्या. तुम्हाला दोष लागला, या आमच्याकडं 108 विडे वा. मग ते 108 विडे काय तुम्ही काय सोपे का? मग ते 108 विड्यावर प्रत्येक विड्यावर 100-100 रुपये. नारळ त्यांचेच, पानं त्यांचेच, सुपाऱ्या त्यांच्यात, पैसे त्यांचेच, फक्त हात तुमचे, खिसा तुमचा. हे फक्त खिसा रिकामा करण्याचं एक साधन आहे. जे मानभाव आहे ते असं कधी काही पाळत नाही, कधी कोणाला सांगत नाही. परमेश्वराने उलट सांगितलं आहे की तुम्ही निर्भय झाले पाहिजे, आणि त्या साधकाला सुद्धा निर्भयता निर्माण केली. भय निर्माण करणारा मानभाव नसतो. तुमच्या मनामध्ये जर भय निर्माण केलं ना एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या वासनिकानी, नामधारकानी, साधूनी, ते मानभाव नाही. धर्म हा भयाकडून निर्भयतेकडे जाणारा प्रवास आहे. तुम्ही निर्भय झाले पाहिजे. अनंत ब्रह्मांडांचा नायक, चैतन्यापर असलेला परमेश्वर, एवढा समर्थवाद, त्या परमेश्वराचे तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट, तुमचे डायरेक्ट त्याच्याशी कॉन्टॅक्ट, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. अर्जुन देवाची मी तुम्हाला काल वेळा सांगितली, जोपर्यंत तुम्ही देवाचे राहाल ना तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. त्यांना अर्जुन देवाच्या केसाला नाही धक्का लागला, आचार्यांच्या केसाला नाही धक्का लागला. येथीचे होते म्हणून वाचले. कितीतरी वेळा आचार्यांवरती तशी गोष्ट आली ना, डोमेग्रामला. हां, मग आपण बी पाळलं तर आपण मानभाव ना, मग आपण कशाला मानभाव म्हणायचं? मग आता तो प्रॉब्लेम तुमचा आहे, आमचा थोडी आहे. हे बघा, दंडाने हो बघा. आता वास्तुशास्त्र, वास्तुशांती, आता दादा तुमचं वय खूप मोठं आहे, आलं का लक्षात? आता तुमच्या वडिलांनी किंवा तुमच्या आजोबांनी किंवा तुम्हीसुद्धा घर बांधताना त्यावेळेस वास्तुशास्त्र होतं का? सोपं आणि सरळ. आपले वडिलोपार्जित जे लोक होते ते मळ्यात राहायचे, घरं बांधायचे, त्यावेळेस वास्तुशास्त्र होते का? ते तर आपल्यापेक्षा जास्त समाधानी होते, ते वास्तुशास्त्र पाळत नव्हते. वास्तुशास्त्र म्हणजे काय की असं दिशेला घर बांधावं का सूर्यप्रकाश आला पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे. तुम्हाला सांगतो, घर तुम्ही वास्तुशास्त्राच्या प्रमाणाने बांधलं, परंतु एकाचं थोबाड तिकडं, एकाचं थोबाड इकडं, कोणी कोणाला बोलत नाही, भांडणं वाद, ते शांत राहील का ते घर? घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधायचं नसतं, घर विचाराने बांधायचं असतं.
आचाराने बांधायचं असतं, प्रेमाने बांधायचं असतं. 4 भिंती म्हणजे घर नव्हे. हे जे वास्तुशास्त्र वगैरे जे आहे ना, 6 शास्त्र आहे शास्त्रांनी मान्य केले. जसं आपण देवतेला मानत नाही का, 81 कोटी 1.25 लाख 10 देवतेचं अस्तित्व मानतो की नाही आपण, तसं शास्त्र पण मानतो ना. वास्तुशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, कामशास्त्र आहे, आणखीन काय पाककला शास्त्र आहे, असे शास्त्र आहे. परंतु ते शास्त्र आपल्यासाठी नव्हे, आपण त्या शास्त्राच्या वरती आता उठलोय, त्याच्या पलीकडं आपण गेलोय, चैतन्यापर पलीकडं असलेल्या परमेश्वराची भक्ती करतोय. हे सारं हे देवता निर्मित आहे, त्रिगुणात्मक देवतेचं आहे. त्याचा परिणाम आपल्यावर होण्याचं काहीच कारण नाही, आपला परिणाम त्याच्यावर झाला पाहिजे. एखादी व्यक्ती अन्य तुमच्याबरोबर राहत असेल तर तुमचा प्रभाव असला पाहिजे, त्याचा प्रभाव तुमच्यावर असला कामा नाही. का तर तुम्ही चैतन्यापर परमेश्वराचे, तुमची देहाभिमानी कोण आहे आता? परमेश्वर. सर्वात श्रेष्ठ देहाभिमानी असेल तर खालच्या देवतेवरती ती वर्चस्व गाजवती की नाही, आणि तुमची देहाभिमानी परमेश्वर आहे. आता कोणत्याही देवतेचा जीव असू दे, त्याच्यावरती तुमचा प्रभाव असला पाहिजे. जर तुमच्यावरती अन्य लोकांचा प्रभाव पडत असेल तर तुम्ही मान भावच नाही. ही अत्यंत सूक्ष्म ओळख आहे की आपल्यावर कोणाचा प्रभाव पडतो. एक वकील आहे नाशिकमध्ये, खूप नावाजलेले मित्र आहे, अन्य आहे जैन असल्यामुळं, परंतु ती येतात काही कन्फ्युजन असलं, टेन्शन आलं का येतात आपल्याकडं की बाबा हे सांगा काहीतरी. एकदा त्यांनी काय प्रॉब्लेम घेऊन आला, म्हणे माझी बायको माझं ऐकतच नाही, सारखी भांडण करते, वाद करते, आणि मला नाविलाज होतं. म्हणे पैसा आहे, सदंत आहे, सर्व आहे. म्हटलं ती कधीच ऐकणार नाही म्हटलं, कारण त्यावेळेस आहे ना, जे पाहायला पाहिजे तुम्ही पाहिलं नाही म्हटलं. प्रत्येक जीवाची एक देहाभिमानी देवता असते, आणि तिची देहाभिमानी देवता ही तुमच्या देहाभिमानीपेक्षा उच्चवर असते म्हटले. याला पर्याय काय? पर्याय काय नाही, हाताची घडी तोंडावर बोट, सोपं काम आहे. काय नाही डोकं लावायचं, टेन्शन घ्यायचं. घर तुम्हाला पाहिजे, आता मुलगी मोठी झाली, मुलगा मोठा झाला, पर्याय शोधूच नको बाबा, हाय त्याच्यातच ॲडजस्ट कर. आणि त्याला ते मी शास्त्रीयदृष्ट्या समजून सांगितल्यानंतर ते लक्षात आलं. त्याच्यानंतर म्हटले प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. कशाला डोकं लावायचं? आपल्याला जर आपण माइंड झालं आहे की हे आता होणं शक्य नाही, यांचं वर्चस्वच राहणार आहे, तर मान्य करायचं. तसं ब्राह्मणाकडे हे लग्न जुळवताना लोक जातात, ते काय बघतात? हेच बघतात. ती नाडी वगैरे हे जे आहे ना, हे त्यातूनच बघण्यात की हे याची देहाभिमानी कोण आहे, ही वरती आहे का खालची आहे का, त्या अनुषंगाने केल्या जातात. आता नवरा बायकोचं भांडण होण्याचं कारणही तेच असतं, आणि शक्यतो बायकोची देहाभिमानी मोठीच असते. ती छोटी जरी झाली तरी इकडं आल्यावर मोठीच होती. आपण कायला रिस्क घ्यायची, कशा डोकं लावायचं? असंही गप्प बसावं लागतं, तसंही गप्प बसावं लागतं. घर चालवायचं आपल्याला, आपण समंजस आहोत, कुठं डोकं लावायचं असं समजून सोडून द्यायचं. देवाने सांगितलं आहे, स्त्रिया स्नेहाळू असतात, हट्टी असतात, अनादि अविद्या माथ्याला असते, हे देवाने सांगितलं आहे. आणि मग देवाने सांगितलं तर आपणही बी डोकं लावायचं काय कारण आहे? देवाने का सांगितलं तर आपल्याला सावध करण्यासाठी सांगितलं आहे. परंतु स्त्रियांमध्ये जो गुण आहे तो पुरुषांमध्ये सुद्धा नाही आहे. बघा, सारा इतिहास जर बघितला तर महादाईचा असेल, औसा असेल, आहे की नाही, बाईसा असेल, कितीतरी स्त्रिया आहे का त्यांनी धर्म सांभाळला, आणि आजही मार्गांमध्ये स्त्रियाच धर्म सांभाळतात. आलेल्या गेल्यानंतर तेच करतात बिचाऱ्या. रात्री 10ला गाडी आली ना तरी स्वयंपाक, सेवा, कर्मनाश होतोय, करा करा, बाबा फक्त ऑर्डर देतात. त्या बिचाऱ्यांचं पाहतीच नाही की काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, आणि आपल्याला सेन्स नसतो. रात्री 10 वाजता आपण मार्गात जातो. असं वासनिकांनी कधीच करायचं नसतं. कधीही मार्गात जायचं तर 6च्या आत आपण प्रवास करायचा, 6च्या आत गेलो पाहिजे. 3लाच सांगितलं पाहिजे का बाबा आम्ही 5 लोक आहे का 10 लोक आहे ना, आम्ही जेवायला येणार आहे की नाही येणार आहे. जर वेळ होत असेल मार्गात जायचं तर जायचं नाही मार्गात, दुसरीकडे कुठंतरी हॉटेलवरती थांबायचं, पण त्रास द्यायचा नाही. म्हणजे तुम्ही जातात तिथं काय जोडायला जातात तुम्ही? न सांगणारा वासनिक जो जातो ना तर त्याला सेन्सच नसतो. आणि जे साधू संत सुद्धा तुमच्याकडे रात्री 12 वाजता येऊन फोन करत असतील आणि मी येऊ का, तर त्यांनाही सेन्स नसतो. देवाने सांगितलं वेळ अवेळ सुवेळ पाळायची, लवकर निघा लवकर पोचा ना. रात्री कशाला जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, काय तुमचं पडलं आहे, खूपच जायचं आहे, प्रवास करायचा आहे, तुम्ही 6च्या आत पोचलं पाहिजे. आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मग तो वासनिक असो किंवा साधू संत असो. तुम्ही आमची इस्टेट थोडी आहे कधी उठायची आणि कधी सुटायची. परंतु तुम्ही सांगत नाही म्हणते या या बाबा आलभ्य लाभ, साधू संत येते घरात, तोची दिवाळी असला, मग रात्री 10ला येत्या बाबा, 12ला येत्या आणि 1ला जेव्हा त्या, मग पहाटे 3ला कशी काय उठते. मी वासनिक दशेत असं वागलेलं आहे. रात्री 12 वाजता एकदा मला फोन आला बाबांचा, मी रेल्वे स्टेशन आलो, तिथंच झोपायचं म्हटलं, तिथंच झोपायचं. सकाळी 9 शिवाय यायचंच नाही म्हटलं माझ्याकडे.
नाही गाडी लेट झाली तर उद्या येऊ शकत होते, लवकर निघायला लागत होतं. तुम्हाला हा साधा गोष्ट जर लक्षात येत नसेल तर काय उपयोग आहे, ते तुमच्या साधुत्वाला काय उपयोग आहे. वासनी काय बी कधी उठायचं, कधी सुटायचं, कधी मार्गात जायचं. तिथं गेल्यानंतर आपण आपलं घेतलं पाहिजे. साधूबाया स्वयंपाक करतात, साधूबाया आपल्याला वाढून देतात, साधूबाया आपले भांडे घासतात. आपल्याला किती धर्म कळाला. आपल्या घरचं सारखंच आपण मार्गातही राहत असेल तर आपण कसले महानुभाव आहोत. घरातसुद्धा आपल्याला काम करावं लागतं, आपलं ताट उचलावं लागतं, नाही तर तेव्हा लगेच डोळे वाटरले जातात. इथं घाबरतात म्हणून तिथं का नाही घाबरत. हे जे बुद्धीची कुशाग्रता, व्यवहारी बुद्धी धर्मी उपयोगाला लावायची. आपण काय जोडायला आलोय, आपल्याला काय जोडायचं आहे हे समजून घेणारा तो एक महानुभाव असतो. म्हणून आपण महानुभाव आहोत काय आपण विचारलं पाहिजे. तर मिश्र भक्ती आपला धर्म नाही. नागबळी, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र हे पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही. परमेश्वर काय म्हणतात, तुम्हाला अडीअडचणी आहे, संकट आहे, हे तुम्ही जोडलेले आहे. आणि ते देवाने त्या दिवशी सांगितलं, मी तुम्हाला ऋणाच्या दृष्टांतात सिक्युरिटी दिलेली आहे. अहो येऊ द्या ना दुःख, दुःखाने काय माणूस मरतो काय, कर्मनाश होणार आहे, फायदाच होणार आहे ना. भोगून म्हणावे देवाने सांगितलंय. बरं तुम्ही काय गुपचूप असता का, डोकं दुखायला लागले तरी डॉक्टरकडे जाताना गोळ्या औषधं घेताच ना. सायंटिफिकली काय करायचं ते करा. कितीतरी लोक, मी असं स्थानावरती जर गेलो आणि मला ते माणसं दिसतात, बाया दिसतात घुमणारे, हे ते मी विचार करतो काय करतो. मी म्हटलं तुम्ही हे करा, ठीक आहे, देव करताय, धर्म करताय, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही मानसरोग तज्ज्ञाकडे घेऊन जा या व्यक्तीला. असे कितीतरी लोक मी बाहेर पाठवले, मानसरोग तज्ज्ञाकडे गेले, त्यांची ट्रीटमेंट चालू झाली, ती व्यवस्थित झाली. मानसिक आजार हा एक आजार आहे आणि तो आता खूप वाढलेला आहे. तो तुमच्यामध्ये नाही, आमच्यामध्ये बी आला आहे आता जास्त. कारण आम्हाला जे करायला आलं किंवा जे करायचं आहे किंवा ज्या उद्देशाने आलो, ज्या अपेक्षेने आलो ते करता येत नाही आहे. आणि मग आम्ही डिस्टर्ब झालो, रिटर्न जाता येत नाही, इथे राहता येत नाही. टेन्शन. स्वस्थता हा महानुभावांचं, स्वस्थ चित्त जो दिसतो ना, ते महानुभावांचं एक लक्षण आहे. जो डिस्टर्ब असतो मग ते तुम्ही असो मी असो, त्याला काही अर्थ नाही. मिश्र भक्ती जर केली, तुम्हाला सांगितलं ना, कालच सांगितलं, विकाराचा ऊर आहे, विकल्पाला, हिंसेला ऊर आहे, विकल्पाला मात्र ऊर नाही. विकल्प नामधारकाला लागतो, वासनिकाला लागतो, साधू संतांना लागतो. विकल्पावरून गेला म्हणजे गेला. विकल्प म्हणजे मिश्र भक्ती किंवा देवता भक्ती, कर्मकांड, विधी. देवाने एवढी मोठी सिक्युरिटी दिलेली, खूपच तुम्हाला वाटतंय ना, नाहीतरी तुम्ही करतायत ना, तुम्हाला सांगायची गरजच नाही. तुम्ही व्हिडिओ वाढतात त्याच्यासाठीच वाढतात, खेट्या घालतात, पंचावतार उपार करतात, साधू संतांना बोलून पारायण करतात, नारळ बांधून परत झाड मोडायला झालं बांधतात. मग परत दुसरं करायची काही गरज आहे का. बामणाकडे जाऊन किंवा आणखीन एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन, वास्तुशास्त्राकडे, इथं करतातच आहे ना. हे काय कमी आहे का, तुम्ही कशाला तिकडे जाताय. ही भक्ती मानवांची नाही, ही परमेश्वराची नाही, ही दैवराटीची नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं मिश्र भक्ती आणि विकल्प आणि बाकीचे कर्मकांड हा करणारा मानभावच नसतो. म्हणून आपणही मानभाव आहोत का, आपण जी भक्ती आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे हे बी आपण चेक करून घेतलं पाहिजे, ताऊन सुलाकून घेतलं पाहिजे आणि तशीच आपण स्वीकारली पाहिजे, हे लक्षात घ्या. अजून काही प्रश्न आहे का कोणाचा. काही प्रश्न नसावेत असं वाटतं. वास्तुशांतीचं राहिलं का, तर ते बघा, वास्तुशांती जी आहे, आता वास्तूची शांती कशी काय करायची. प्रपंच तर जड देवाने सांगितलं आहे, वीट माती है की नाही, सिमेंट, रेती, फरची. आता ती अगोदरच शांत आहे, त्याला अजून काय शांत करायचं. परंतु आपली एक संस्कृती आहे, दुःखामध्ये आपण स्वतःहून सहभागी होतो, आनंदामध्ये सहभागी करून घेतो. ते घर बांधताना आपल्याला ज्या आपल्याकडून कळत नकळत हिंसा झाल्या बघा, कामगारांना आपण बोलल्या गेलो असेल, दुःख झालं की नाही त्याला बिचाऱ्याला, किंवा खड्डा खोदताना कितीतरी प्राणी राहतात, मरतात, या ज्या आपल्याकडून हिंसा झालेल्या असतात, त्या हिंसेचं प्रायचित्त परमेश्वराकडे करणं म्हणजे तो कार्यक्रम करणं, त्याला आपण दिलं वास्तू शांती. वास्तविक आपण शांती, आपली शांती करायची आपल्याला, तिथं वास्तूची काय शांती करायची. म्हणून साधू संतांना बोलून आपल्याला कसं असतं, आपल्याकडं आहे, परंतु लोकांना जर दाखवता नाही आलं तर त्याच्यात मजाच येत नाही ना. म्हणून लोकांना दाखवायचं आहे की घर आम्ही बांधलंय, कसं बांधलंय, किती बांधलंय, त्याच्यामुळं आपल्याला आनंदात सहभागी करून घ्यायचं असतं. त्या अनुषंगाने ते करतात. मग साधू संतांना बोलून आता करतात साधू संत. आपल्याकडे ब्राह्मण काही कमी नाही आहे, पंडित भरपूर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला लग्न लावून मिळेल, वास्तुशांती करून मिळेल,
माणूस गेल्यानंतर ते काय शांती पाठही करून मिळेल, फक्त ती फी जी आहे ती तुम्हाला द्यावा लागेल. ते कॉन्टॅक्ट माझ्याशी करू नका मात्र. हे सर्व आहे इथं उपलब्ध. अहो देव दयाळू माळू कृपाळू. जो प्रॉब्लेम तो सोल्युशन, जी मागणी तो पुरवठा. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण ते करावं. वास्तुशांती करण्याचा उद्देश तसा असावा आपला. एक दुःख असावं, तळमळ असावी का कळत न कळत आमच्याकडून जे झालं त्याच्यासाठी प्रायचित्त. तर आपण ते प्रायचित्तही करत नाही आणि प्रसवय मोडत नाही. आपण वेगळ्याच भ्रमात असतो. तो उद्देश ठेवून मग आपण साधू संतांना बोलवत असतो आणि तो कार्यक्रम करत असतो. बाकी विशेष नाही. आता काही लोक तर इतके अज्ञान आहे, घर बांधायचं त्याला ते कुदळी मारतात ना, तर ते आता आश्रमाच्या कुदळ्या मारतात आणि त्याला नाव देतात आणि त्याला कार्यक्रम करतात. तेव्हा आता आम्हीच करतो तेव्हा तुम्ही तर काही विशेष नाही. आता कुदळी मारायची एक कर्मराटीची एक परंपरा आहे, त्यात सहभागी करून घ्यायचं. पूर्वी काय होतं की एखादी व्यक्ती त्याला घर बांधायचं आहे. पूर्वी म्हणायचे लोक घर बांधून पाय, वीर बांधून खोदून पाय, लग्न करून पाय. आता इतकं सोपं झालं आहे का त्याचं काही विशेषच राहिलं नाही. हां आता काही लागतच नाही आणि कोणाला विचारायची गरज नाही. पण पूर्वी परिस्थिती तशी नव्हती. पूर्वी परिस्थिती गरिबीची असायची, एकामेकाला मदत करायची. मग सर्वांना बोलावण्याचा उद्देश असा होता का मी काम चालू केलं आहे बाबा, आडी अडचणी आली तर मदत करा, म्हणून त्यांना ते मोठेपणा दिल्या जायचं. आज तो एक परंपरा होऊन गेली आहे, तो एक कार्यक्रम होऊन गेलेला आहे. किंवा परमेश्वराला आपण प्रार्थना करू शकतो की देवा स्वामी श्रीचक्रधरा, या आता बांधकाम करायला सुरुवात केली, त्याला काही अडथळे येऊ देऊ नका, काही प्रॉब्लेम्स येऊ देऊ नका, आमच्याकडून काही हिंसा होऊ देऊ नका, काही दोष लागू देऊ नका. किंवा लग्न करायचं आहे, ती देवा हे मंगल कार्य आहे आमच्या घरामध्ये, काही प्रॉब्लेम्स आडी अडचणी येऊ देऊ नका आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही हजर राहा. ती वेळ आठवू शकता. देव एकाच्या लग्नाला गेले, यांना वाटलं देव तिकडून आले, त्यांना वाटतं देव इकडून आले, देव कोणाचेच नव्हतं. त्यांचं किती भाग्य आहे की नाही. आणि मग जेव्हा ते समोर आले तर म्हणले आम्ही कोणाचंच नाही, आम्ही हां ती वेळ आठवून प्रार्थना जर केली तर बा आपल्या मंगल याच्यामध्ये कार्यामध्ये सहभागी व्हा या उद्देशाने आपण. पर मग आम्ही काय सांगतो, अन्य लोक कसे करतात, लग्नाच्या अगोदर सत्यनारायण, लग्नाच्या नंतर सत्यनारायण. मग तुम्ही पारायण केलं पाहिजे, वर्षातून एक पारायण केलंच पाहिजे. आता पारायण म्हणजे काय, प्रार्थना. आता डोकं तुमचं दुखत आहे आणि गोळी मी घ्यायची, चालेल का? प्रॉब्लेम माझा आहे तर मीच प्रार्थना केली पाहिजे ना. मग देवाला. आणि आपण काय करतो, साधू संतांना संकल्प सोडतो, करा बाबा पारायण, करा आई पारायण, आम्ही येतो थोडं काम करून मळ्यात. बाबांनी म्हटलं पाहिजे का आम्ही येतो पारायण करायला, तर तुमचं कुटुंब सारं समोर बसलं पाहिजे. स्मरण करा, नाही तर चिंतन करा, नाही तर आमच्याकडून काही ऐका, परंतु तुम्ही असले पाहिजे. नाही तर आम्ही करून तुम्ही तुमच्या कामात, त्याला काय अर्थ आहे. तर ह्या ज्या परंपरा आहे या सर्व तिकडच्या आलेल्या आहे. कारण आपला धर्म परमेश्वराच्या सन्निधानात असलेले जे सद्भक्त हे कोण होते, सर्व ब्राह्मण होते. त्यावेळेस ब्रह्मज्ञान जाणणारे ज्ञानी होते. नंतरच्या काळामध्ये तिकडून त्यांनी धर्म इकडचा घेतला, पण सिस्टम तिकडची आणली, सिस्टम तिकडची आणली. आणि ज्या चांगल्या आहेत त्या आपण स्वीकारल्या, त्या चांगल्या आपण सांभाळल्या, परंतु ज्या चुकीच्या आहेत त्या आपण नाकारल्या पाहिजे, जेणेकरून आपला धर्म आपल्या जीवनातून जायला नको, आपल्या धर्माला बाधा यायला नको, आपल्या सिद्धांताला बाधा यायला नको. त्या गोष्टी चुकीच्या त्या चुकीच्या म्हटल्या पाहिजे, मांडल्या पाहिजे. पण आपल्याला कोणत्याही गोष्टीची काही गरज नाही. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती. जे नाम आहे तुमच्याकडं ते कोणाचं आहे, ते आयरेगायरेचं आहे, कोणाचं? चैतन्यापर परमेश्वराचं ते नाम. आणि त्या परमेश्वराला त्या नामाचा अभिमान आणि त्या नामाने साह्य मी करतो म्हटले म्हणून परमेश्वर म्हणतात. आणि प्राप्तीला मी नेतो. त्याच्यामुळे तुम्हाला इकडून तिकडूनच्या कुबडे घ्यायची गरज आहे का? खूपच अडचण आहे ना, पाठ उठा, स्मरण करा त्या उद्देशाने. तुमचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर मग मला फोन करा, 100% होणार. का देवाने अभिमान घेतलेला आहे. कोणताही प्रॉब्लेम असो, कोणती अडचण असो, अडचण असून राहती काहीतरी आपली. थोडासा वेळ जाऊ दे, ती प्रॉब्लेम जात आहे, परंतु आपल्याला इन्स्टंट पाहिजे लगेच. खूप वाटतंय ना, उठा पहाटे 3ला, काय आंघोळच केली पाहिजे, असंच केलं असं काही नाही. देवाला दंडोत घाला, देवाच्या समोर बसा, स्मरण करा, रडा, जे सांगायचं ते सांगा. ते दुःख असेल, अडचण असेल, प्रॉब्लेम असेल. दयाळू माळू कृपाळू परमेश्वर तुमचं नरकातलं दुःख पावत नाही म्हणून एवढं उपद्याप करतो. एवढं छोटंसं दुःख देव तुमचं निवारण करणार नाही का? आणि तुम्ही कशाला याच्या त्याच्या कुबड्या घ्यायच्या नाही, या कर्मकांडात, अंधश्रद्धेत, मिश्रभक्तीत जायचं.
नामाने जर सारं होतंय तर ते नाम तुमच्याकडे असताना तुम्ही इकडं तिकडं जायची पळायची गरज आहे का? विचारायची तरी गरज आहे का? काही गरज नाही. हा प्रॉब्लेम आपला आहे. अज्ञानी आपण आहोत म्हणून आपण कोणाला तरी विचारतो आणि त्यामुळं तो काय करतो का ते वासरा जसं त्यांनी पकडलं आणि विहिरीत टाकलं तसं आपल्याला कर्मकांडात टाकणारे कोणी कमी नाही आहे. म्हणून आपण सावध राहिलो पाहिजे. धर्म आपल्याला सहजासहजी भेटलेला नाही आहे. पहिल्या दिवशी तिन्ही सत्र मी त्याच्यावरच घेतले. तुमची किंमत ओळखा. तुम्हाला जे भेटलं आहे ते सहजासहजी कोणालाही भेटलेलं नाही. हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. सर्वात मोठं आव्हान आहे ते संधीत परावर्तित करा आणि परमेश्वराला प्राप्त करा. कर्मकांड मिश्र भक्ती ही धर्माची नाही. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत.